भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही. ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे. त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणी शेण खाल्लं या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये, कारण 2019ला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं याला शेण खाणं म्हणतात. चंद्रपुरामध्ये हिंदुत्ववादासाठी आणि विकासासाठी युती झाली आहे, तुमच्यासारखी अधर्मासाठीची युती झालेली नाही. हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं आणि मग शेण खाण्याची भाषा करावी. स्वतः टोपलभर शेण खाऊन इतरांवर टीका करू नये. काही कारवाई करणार नाही मी 100. आणि मी याच्या वरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी. जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची. चंद्रपूरच्या अनुषंगानं कुठली सल असण्याच्या किंवा बदला घेण्याची भावना ही काँग्रेस म्हणून अजिबात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र चंद्रपूरमध्ये उभाटाचे 8 असताना भाजपला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे. आणि वर चोऱ्याच्या उलट्या बोंबा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे.